जिओ पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। भिवंडीत धोकादायक 4 मजली इमारत कोसळली। ढिगाऱ्याखालून 7वा मृतदेह बाहेर काढला। एनडीआरएफ आणि आपत्कालीन पथकाकडून रेस्क्यू युद्धपातळीवर। नाशिक जिल्ह्याला पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट। हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा। गंगापूरसह अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। संततधार पावसामुळे राज्याच्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ। सध्या राज्यातील धरणांमध्ये 62% जलसाठा। विदर्भ, मराठवाडा, कोकणातील जलसाठ्यामध्ये वाढ। धरण ओव्हरफ्लो झाल्यानं सतर्कतेचा इशारा। नागपूरसह विदर्भातील 8 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा। पुढील काही तास मुसळधार पावसाचे। नदी नाल्यांवर पूर स्थितीची शक्यता। नागरिकांना खबरदारीचं आवाहन। अमरावतीला अतिवृष्टीचा इशारा। मेळघाटमधील सिपना नदीला पूर आल्यानं 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला। नांदगाव, खंडेश्वर शहरातील दुकानांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत। गडचिरोलीमधील अनेक नद्यांना पूर। जिल्ह्यामधील 4 राष्ट्रीय महामार्गांसह दुर्गम भागातील 16 रस्ते बंद। भामरागड, सिरोंचामध्ये विद्युत सेवा खंडित। पुरामध्ये कार वाहून गेल्याची घटना। पालघरमध्ये जुलै महिन्यामध्ये आभाळ फाटल्यासारखा पाऊस। 20 जणांचा मृत्यू। 15,000हून अधिक घरांचं नुकसान। अनेक संसार पाण्याखाली। पूरग्रस्त कुटुंबांना आतापर्यंत 4.5 कोटी रुपयांच्या मदतीचं वाटप। हजारो कुटुंब अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत। यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ। जुनोनी गावात स्मशानभूमी नसल्यानं जीव धोक्यात घालून ग्रामस्थांनी पुरातून अंत्ययात्रा काढली। ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा। तर पुणे, नाशिक घाट माथ्यावर आज रेड अलर्ट। यवतमाळ, अमरावतीमधील शाळांना सुट्टी जाहीर। अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापलं। काँग्रेसचा शहांच्या दौऱ्याला विरोध। तर भाजपही अलर्ट मोडवर। उद्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराला शहा उपस्थित राहणार। पंतप्रधानांच्या फेसबुक व्हिडिओ डिलीट प्रकरणानंतर मेटाकडून नवीन सुरक्षा प्रोटोकॉल लागू। पुढील 7 ते 10 दिवसांमध्ये मेटाच्या अधिकाऱ्यांची सरकारसोबत महत्त्वाची बैठक। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सिनेमा येणार। चित्रपटासाठी 20 कोटींचं बजेट। अभिजित दिपकेंची मुख्य भूमिका कोणता अभिनेता साकारणार? जेन्झींमध्ये उत्सुकता वाढली। खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींच्या विरुद्ध हक्कभंग। संसदेमध्ये इडियट, अंधभक्त सारखी असंसदीय भाषा वापरल्याचा ठपका। मुंढवा जमीन प्रकरणाचे दस्त रद्द। प्रशासनाकडून दावा मागे घेण्यास नकार। जमिनीच्या मालकीबाबत अद्याप संभ्रम। प्रकरणाचा चेंडू कोर्टात। राजापूरमध्ये महाविकास आघाडीला धक्का। काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचं नगरसेवक पद रद्द। जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। टीईटी पेपर फुटी प्रकरणाच्या तपासाला वेग। भिवंडी न्यायालयाकडून 14 आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। मुख्य आरोपीसह सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी होणार। मोठा उलगडा होण्याची शक्यता। कोल्हापुरात माजी सिव्हिल सर्जनला अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडलं। डॉक्टर चंद्रकांत गायकवाडने 300 गर्भपात केल्याचा संशय। आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच खासगी रुग्णालयामध्ये अवैध गर्भपाताचा भांडाफोड। कॉमनवेल्थ गेम्स वेटलिफ्टिंगमध्ये लवप्रीत सिंगची रौप्य पदकावर मोहर। तर डिस्कस थ्रो स्पर्धेमध्ये सीमाने कांस्य पदक पटकावलं। भारताच्या खात्यामध्ये आतापर्यंत 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची भर। नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची